फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत पालक आलूची भाजी सुक्कीवाली. त्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे मोठा, हिरवी मिरची आहे आणि लसूण आहे. आता आपण स्टार्ट करू. आपलं तेल गरम झाले. आता आपण लसूण घालू. लसूण चांगला थोडा लालसर होऊन जायचा. आता यात आपण हिरवी मिरची, पण चांगली भाजून घ्यायची. आता आपण कांदा घालू. कांदा पण चांगला मस्त असं शिजवून घ्यायचं. चवीनुसार आता आपण मीठ घालूया. त्याला एकजीव करूया आपण मस्त. कांदा झालेला आहे आपला मस्त लाल. आता आपण यात बटाटा घालूया. बटाट्याला पण थोडं चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता आपण याला 5 मिनिटासाठी बटाट्याला झाकण ठेवूया. आपले बटाटे असे मस्त वाफले. खूप पण नाही शिजवायचे, थोडेसे तेलावरती फक्त वाफून घ्यायचे. आता आपण यात पालक टाकूया. मी इकडे स्वच्छ पाण्याने धुतलेले आणि काळा चिरलेली पालक आहे, ते आता यात घालणार. तर आपण याला मस्त असं एकजीव करून घेऊ. मस्त असं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता मस्त अशी पालक ट्राय करून बघा तुम्ही. खूप छान अशी बनते सुक्की भाजी आहे पालकाची. आता आपण याला 15 ते 20 मिनटं असं सोडून देणार आहे, म्हणजे आपले बटाटे पण व्यवस्थित शिजेल आणि आपली पालकही मस्त होईल. बघू शकता मस्त अशी आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी, प्लीज लाईक आणि कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.